नमस्कार मंडळी. तसं पाहिलं तर वृषभ राशीचे लोक हे अतिशय शांत असतात. पण 2026मध्ये हाच शांत माणूस सगळ्यांना आश्चर्यचकित करणार आहे. कारण हे वर्ष तुमचं नशीब नाही तर तुमची संपूर्ण ओळख बदलणार आहे. वृषभ राशींचा स्वामी हा शुक्र आहे. म्हणून सुख, पैसा, स्थैर्य आणि ऐश्वर्य देणारा हा ग्रह आहे. आणि 2026मध्ये शुक्र, गुरु आणि शनी वृषभ राशीसाठी एक खास योग तयार करत आहे. 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी थांबून विचार करण्याचं नाही तर ठाम उभं राहून निर्णय घेण्याचं वर्ष आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही मागील काही वर्ष मेहनत करत होता त्याचं फळ 2026 मध्ये मिळायला तुम्हाला सुरुवात होईल. आणि म्हणूनच जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीमध्ये पगारवाढ, पदोन्नती आणि नवीन ऑफर येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच प्रामाणिकपणे तुमचं कार्य हे करत राहा. तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच मिळेल. तसंच व्यवसाय जे लोक करतात त्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष त्यांचा व्यवसाय मोठा करण्याचं म्हणजेच विस्तार करण्याचं आहे. नवीन पार्टनर तुम्हाला मिळेल, नवीन कल्पना तुम्हाला मिळतील आणि थांबलेला पैसा परत येण्याचे योग या 2026 मध्ये तुमच्या राशीमध्ये हे आलेले आहेत. पैशाच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर हे वर्ष तुम्हाला शिकवेल की फालतू खर्च हा तुम्हाला थांबवायला हवा आणि बचत कशी वाढवायची हे तुम्हाला नवीन वर्ष शिकवून जाईल. बचत किती महत्वाची असते आणि उगीचच फालतू खर्च किती वायफळ असतात ही गोष्ट तुम्हाला या वर्षामध्ये नक्की समजेल. नात्यांमध्ये सांगायचं झालं तर वृषभ लोक हे फार खोलवर गुंतलेले असतात आणि 2026 मध्ये यांच्या आयुष्यामध्ये जे नातं खोटं आहे, जे लोक खोटे आहेत ते यांच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जातील. मग ते तुमच्याशी आयुष्यात खूप कनेक्टेड का असे ना, पण ते लोक जर का निघून गेले तर त्यांच्या मागे मागे करत बसू नका. ते नातं खोटं होतं, ते लोक खोटं होते, हे गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घ्या आणि त्या गोष्टीतून पटकन बाहेर निघून तुमचं आयुष्य जगायला सुरुवात करा. त्यामध्ये गुंतलात तर 2026 हेच तुमच्यासाठी फार वाईट ठरेल, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कारण कोणत्याही नात्यामध्ये ते नातं खरं नसताना गुंतलेलं असणं म्हणजेच आपल्या स्वतःच्या आयुष्याची बर्बादी असते असं म्हणायला हरकत नाही. पण जे खरं आहे, जे मजबूत आहे, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, जे लोक तुमच्यावर भरभरून प्रेम करतात त्यांच्याशी तुमचं नातं अधिक मजबूत होईल, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. म्हणून सगळेच लोक खोटे आहेत असं न चालता ज्या नात्यात आहात त्या नात्यात राहा. ते खरं की खोटं हे 2026 तुम्हाला नक्कीच सांगेल. खोटं असेल तर निघून जाईल आणि खरं असेल तर ते नातं अधिकच मजबूत होईल. हे झालं प्रेमात असणाऱ्यांसाठी. पण विवाहित लोकांसाठी जर का सांगायचं झालं तर तुमच्या घरामध्ये स्थैर्य निर्माण होणार आहे. समाधान तुम्हाला एक प्रकारचं मिळणार आहे आणि जो पार्टनर आपण निवडला तो आपल्यासाठी अतिशय योग्यच होता आणि आहे. या गोष्टीची जाणीव तुम्हाला 2026 मध्ये होणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग येणार आहे की तेव्हा हीच व्यक्ती तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार हे तुम्हाला दिसणार आहे. अविवाहितांसाठी सांगायचं झालं तर हा काळ गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारं नातं तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच सांगायचं झालं तर एक चांगला जोडीदार तुम्हाला 2026 मध्ये नक्कीच मिळेल. तुमच्या आरोग्याविषयी सांगायचं झालं तर तुमचं आरोग्य तुम्ही थोडेफार आळशी स्वभावाचे असल्यामुळे तुम्ही दिनचर्येकडे दुर्लक्ष करता आणि त्यामुळे हे नुकसानदायक ठरू शकतं. म्हणून थोडी शिस्त ठेवली तर 2026 हे तुम्हाला मजबूत बनवेल. म्हणून आरोग्यासाठी तुम्ही चांगला व्यायाम करा, सकाळी लवकर उठा आणि तुमच्या हेल्थकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. आणि सगळ्यात शेवटी लक्षात ठेवा वृषभ राशी हो, 2026 मध्ये तुम्ही बदल घडवणार नाहीत तर बदल तुमच्याकडून घडणार आहेत. हे वर्ष तुम्हाला फक्त पैसा नाही तर आत्मविश्वास देणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर वृषभ राशीचे असाल आणि तुम्हालाही ही गोष्ट पटत असेल तर कमेंटमध्ये नक्की 4 लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या खास व्यक्तीला पाठवा. तुम्ही जर का वृषभ राशीचे नसाल आणि तुमच्या जवळचा व्यक्ती वृषभ राशीचे असेल तर नक्कीच त्याला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. आणि अशाच हटके राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.